देशाच्या राजकारणातील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेमध्ये ही भेट होणार आहे। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान पुढच्या आठवड्यात संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंबाबत बोलणं झालेलं असून शरद पवारांचे राष्ट्रवादी इंडिया आघाडीसोबतच असल्याचं म्हटलंय। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं। माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि याच विषयावर बोलणं झालं। मी माहिती घेतो तर त्यांनी माहिती दिली स्वतः। कुठेही संभ्रम नको, महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका। हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही। आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेबांचे मार्गदर्शक। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायचं। शेतकरी च्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे। शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत त्याकडे आमचं लक्ष आहे। ते जर विकासासाठी भेटणार असतील तर आमच्या शुभेच्छात आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहे। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले त्यावरही चर्चा। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासदारांसोबतच्या भेटीवरून विरोधकांनी टीका केली होती। त्यावरती आता विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ वत यांनी प्रत्युत्तर दिलंय। खरं तर आता त्यांच्याच आघाडीतल्या लोकांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण कालपर्यंत ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत। आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत। तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहेत, पण जसा हा प्रश्न आम्हाला लागू होण्यापेक्षा आघाडीतल्याच इतर घटकांना त्यांनी आता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया ही द्यायला पाहिजे। पंतप्रधान सगळ्यांना भेटत आहेत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटत आहेत। लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधत आहेत। यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे। या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटत आहेत आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करत आहेत। लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे
शरद पवार गटाचे असतील तर ते संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमदारांना भेटतात, खासदारांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात. तुमच्यासारखं मातोश्रीचे दरवाजे बंद करून घरी बसण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्याच आमदारांना भेटत नव्हते, त्यामुळं 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले. आधी त्याचं आत्मपरीक्षण करा आणि खरी शिवसेना कुणाची याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय. एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये सिद्ध झालंय. दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेमध्ये 2 महत्त्वाची विधेयकं सादर करणार आहेत. यामध्ये केरळ राज्याचं नाव बदलून केरळम करण्याची तरतूद करणारं विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक यांचा समावेश आहे. दरम्यान दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणी अमित शहा यांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं या मागणीवरून विरोधकांकडून संसदेमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून गदारोळ सुरू आहे. त्यामुळे आज तरी संसदेचं कामकाज पार पडणार की पुन्हा गोंधळातच दिवस जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीत बहुप्रतीक्षित परकीय योगदान नियमन अर्थात FCRA सुधारणा विधेयक पुढील 2 दिवसांमध्ये लोकसभेमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सभागृहात मांडणार असून त्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी कडाडून विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान सर्व खासदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केलाय. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश येण्याची शक्यता आहे, कारण काल झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमधील 3री बैठक पार पडली. ही बैठक तब्बल 5 तास चालली. याच बैठकीनंतर विद्यार्थ्यांसह सरकारच्या प्रतिनिधींनी जवळपास 98% मागण्या मान्य झाल्याचं सांगितलंय. पण असं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विद्यार्थी प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. त्यामुळे गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन पुढेही सुरूच राहणार आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या JPSC बॅकलॉग 2023, JPSC बॅकलॉग 2025 आणि 14वी प्रिलिम्स परीक्षा रद्द करण्यावरती सरकारनं तयारी दर्शवली आहे. पण विद्यार्थ्यांचा एक गट CGL परीक्षा देखील रद्द करण्याच्या मागणीवरती ठाम आहे. दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील तरुणांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. मैं विशेष रूप से नौजवानों से कहूंगा, न हमारी राजनीतिक छत्रछाया की आपको आवश्यकता है, न किसी और राजनीतिक दल की छत्रछाया की आपको आवश्यकता है. आप छात्र हैं, आपका अधिकार है और आपका अधिकार आपको मिले, आपको न्याय मिले, ये काम करने की जिम्मेवारी सरकार की है जो पूरा होगा. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आवाहन केलेलं असलं तरी देखील विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणा केली आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलनाला काही मिनिटांपूर्वीच मोठं यश आलंय, कारण झारखंड लोकसेवा आयोग अर्थात JPSCच्या 3 सदस्यांनी आपला राजीनामा दिलाय. अजिता भट्टाचार्य, अमिता हांसदा आणि जमाल अहमद यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. सरकार के तरफ से जताई, जैसे उन्होंने 14 JPSC PT, JPSC बैकलॉग 2023, JPSC बैकलॉग 2025 को उन्होंने कहा कि इसको हम रद्द करते हैं. इसके अलावा TDPL एजेंसी द्वारा जितने भी एग्जाम ली गई है उन एग्जाम में उन्होंने कहा कि CDI, CID और ED के द्वारा जांच किया जाएगा. जांच के पश्चात जो भी निकलेगा उसके अनुसार काम किया जाएगा. TDPL एजेंसी द्वारा जितनी भी एग्जाम लिया गया हो, सारा एग्जाम रद्द हो, उसका CBI जांच हो. अभय तिवारी का जिन जिन एग्जाम में इन्वॉल्विंग हो, सारा एग्जाम रद्द हो, उसमें CBI जांच हो. हम लोगों ने अपना फैसला सरकार को सुना दिया. अब आप लोग से हम अपील करना चाहते हैं, जब तक सरकार हमारी मांगों को नहीं मान लेती है, झारखंड के संपूर्ण छात्र जो है, झारखंड के संपूर्ण छात्र आंदोलनरत रहेगा. नीट पेपर फुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
तेव्हापासून माध्यमांपासून दूर राहिलेले धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा आपल्या राजीनाम्यावरती भाष्य केलंय. ओडिशातील संबलपूर इथं असलेल्या गंगाधाम मेहर विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये धर्मेंद्र प्रधान बोलत होते. देशामध्ये युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे तरुणाईचा उद्रेक पाहायला मिळाला असं म्हणत धर्मेंद्र प्रधानांनी विद्यार्थी आंदोलनामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचीही शंका व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर माझ्या मंत्रिपदापेक्षा देशातल्या तरुणांच्या अपेक्षा जास्त महत्त्वाच्या असल्याचं प्रधान यांनी वक्तव्य केलं. प्रतिवर्ष भारतरे 2 कोटी पिलामाने जन्म नियंती जदि 15 रु 25 वर्ष भितर 10 वर्ष भितर 20 कोटी नुआ पीढ़ीर पिला जा कांध उपरे भारत विश्व गुरु हबो पाइथिबा पिला मो पई तुच्छ ये दायित्व. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली आहे. तसंच महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. टक्का कसा मिळेल याचा आधी विचार होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला, तर त्यावरून भाजपच्या आशिष शेलारांनी पलटवार केला. सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही. कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झाले, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्या. आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत. बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात आता. कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का. मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.